नमस्कार. मी रामराव पटेल आपल्या या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, बच्चू कडू यांनी नागपूरकडे जो मोर्चा वळवला आहे शेतकऱ्यासाठी, अत्यंत शेतकऱ्याच्या रास्त मागण्या घेऊन, जे की वर्षानुवर्ष शेतकरी या सरकार कोणतंही असो, काँग्रेसचा असो, आघाडीचा असो, नाहीतर युतीचा असो, हा शेतकरी कायम भरडला जातो. आज शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही. सोयाबीन 3700 ते 4000 मध्ये सोयाबीन खेळते. अशामध्ये सोयाबीनमुळे किमान एका शेतकरी क्विंटल मागे 1300 रुपयाचा तोटा होतोय. आणि समजा आपण जे काही आता जेमतेम पिकले शेतकऱ्याचं, त्यालाही भाव नाही म्हणल्यावर शेतकरी निराश आणि हताश होत आहे. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपण ही शेतकऱ्याचे पोर आहोत, शेतकऱ्याचे लेकर आहोत. शेतकऱ्यासाठी एक पोस्ट म्हणून बच्चूभाऊ यांना आपण आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याचा हा जागर मंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचायला पाहिजे. जोपर्यंत आपण सोशल मीडियाद्वारे या आंदोलनाला प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत आपल्या आंदोलनाची कुणीही दखल घेणार नाही. बच्चूभाऊ काही एकल्यासाठी किंवा स्वतःसाठी काही मागत नाही, तर सरळ शेतकऱ्यासाठी ते कर्जमाफी मागतायत, दिव्यांगासाठी पगार मागतायत, विधवा महिलांसाठी कित्येक महिने झालं त्यांची पेन्शन येत नाही, अशा महिलांना ते पगार मागतायत. जे निराधार संजय गांधी निराधार योजना आहे, ज्यांच्या हजारो महिलांच्या हजारो पेमेंट आलं नाही, अशा महिलांसाठी ते बांधतायत. आणि अशा मागण्या रास्त असताना सुद्धा सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करतं किंवा यांची कोंडी करण्याचा न्यायालयामार्फत प्रयत्न करतं. मित्रांनो, अशा वेळेस आपण एक शेतकरी पुत्र म्हणून किंवा एक शेतकरी म्हणून फक्त या आंदोलनाकडे बघितलं पाहिजे आणि या बच्चूभाऊला आपण साथ दिली पाहिजे. मित्रांनो, येणारा काळ हा फार अधोगतीचा आहे. आपण जर आज आवाज उठवला नाही आणि आपण आवाज उठवण्याच्या बाजून उठलो नाही, तर कदाचित शेतकऱ्याची बाजू उद्या कोणी घेईल का नाही हे माहीत नाही. मित्रांनो, शेतकरी नेते शरद जोशी यानंतर बरेचसे नेते आले पण टिकले नाहीत. पण कोणतरी टिकायचा प्रयत्न करायला आहे, प्रामाणिकपणे लढायचा प्रयत्न करायला आहे. तर आपणही याच्यामध्ये साथ देऊन बच्चूभाऊ यांना आपण या आंदोलनाच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष जरी जाऊ शकलो नाही, निदान सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट करून बच्चूभाऊला आपण सहकार्य करावे, या आंदोलनाचा आवाज मीडियाद्वारे जगात पोहोचावा, असा आम्हाला नम्र विनंती आहे. म्हणून दादा जरांगे पाटील हे त्या दिशेने निघालेले आहेत आणि ही आंदोलनाची दिशा आणि आंदोलन जेवढं जास्त आपण पेटत ठेवू, त्याची धग मंत्र्यापर्यंत पोहोचणार आहे. जोपर्यंत मंत्र्यापर्यंत धग पोहोचणार नाही, तोपर्यंत आपल्या मागण्याला कोणी दाद देणार नाही. मित्रांनो, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. कापसाच्या तर अक्षरशः आता कालच्या पावसामुळे वाती झाल्यात. सोयाबीनची तर फार हालत काय सांगता येत नाही अशी झाली. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकरी तर पिकलं नाही, शेतकऱ्याला अनुदान आलं नाही. अनुदानाच्या नावावर नुसत्या थापा देण्यात गेल्या. काही शेतकऱ्याला फक्त 20% शेतकऱ्याला अनुदान आलं, पण बाकीचे शेतकरी गावागावात ओरडतात की आम्हाला अनुदान भेटलं नाही. नेमकं आमचं चुकलं कुठं? अशा वेळेस सरकार पुढे येऊन सांगाय नाही, आमच्यावर निधी नाहीये, आम्ही थोडं थोडं थांबा, थोडं थोडं करून देतो. पण असंही सरकार म्हणत नाही. पण सरकार म्हणतंय आम्ही तर निधी दिलाय, तुम्ही तुमचं बघा, तुमचा काय अडचण आहे. अशा प्रकारे सरकारची हेटाळणी शेतकरीची चालू आहे. आणि ही हेटाळणी थांबवायची असेल तर आपण बच्चू कडू ज्यांनी मुंबईकडे आपला मोर्चाचा कूच केलेला आहे, मोर्चा मुंबई नागपूरमध्ये गेलेला आहे, आणि हा नागपूरमध्ये मोर्चा गेलेला असताना या मोर्चाला प्रचंड सोशल मीडियाद्वारे म्हणा, फेसबुक, ट्विटर, काय जे असं आपले जो सोशल मीडिया वापरतो किंवा एक्स वापरतो, त्याच्याद्वारे बच्चू कडू यांना सपोर्ट करावा, त्यांच्यासाठी एक पोस्ट लिहावी, किमान शेअर करावी. पोस्ट आपल्याला लिहिता येत नसेल तर, कारण हे आंदोलन काय बच्चू कडू यांचं एकल्याचं नाही, तर तमाम आपल्या शेतकरी पुत्राचं, शेतकरी बापाचं आणि शेतकऱ्याच्या लेकराचं आहे. आता जातीपातीसाठी भांडायचं नाही, तर आपल्या मातीसाठी, मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यासाठी भांडायचंय, एवढं आपण लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण लक्षात ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही. मित्रांनो, येणारा काळ खूप खूप म्हणजे हार्ड जाणार आहे आपल्याला. शेतमालाला भाव नाही आणि कोणतंही सरकार आलो, युतीचं सरकार येऊ नाहीतर महाआघाडीचं सरकार येऊ, शेतकरीची कुचंबना काही ठरलेली आहे. आणि ही कुचंबना या आंदोलनाच्या माध्यमातून आणखीन करायचे प्रयत्न चालू आहे. काल जो न्यायालयाच्या मार्फत आंदोलनाला पुढे कुचंबना करायचा प्रयत्न केला, तोही दुर्दैव आहे की न्यायदेवताही आपल्या बाजूने आता उभा राहत नाही. नेमकं बघायचं कोणाकडं असा प्रश्न उभा राहतो. तेव्हा आपण आपल्या सोशल मीडियाद्वारे, आपल्या एका हातातल्या मोबाईलद्वारे आपण ही आवाज उठवू शकता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला एकच विनंती आहे, एक पोस्ट शेतकऱ्यासाठी, एक पोस्ट
दिव्यांगासाठी 1 पोस्ट, निर्धार महिलांसाठी, असं करून आपणही आंदोलनात सहभागी व्हाल अशी मी मनोमन इच्छा व्यक्त करतो. आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.